Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome back in our free education channel English Master. Dear students, in today's session, let's start. आज आपण इयत्ता 11वीच्या इतिहासाचं जे आपण मराठी टेक्स्टबुक सिरीज लॉन्च केलेला आहे त्यातला जो पहिला धडा आहे आद्य शेतकरी याचा पार्ट 2 लर्न करणार आहोत. I have already taught and uploaded the part 1, so please check the link below in the description box, go through it and check it. So आज आपण पार्ट 2 याचा कव्हर अप करूया. लेसन खूप मोठा आहे, सो मी याला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय. सो विद्यार्थ्यांनो अँड माय ऑल डिअर स्टुडंट्स, पेरेंट्स अँड व्ह्युअर्स, सो ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये प्लीज इथे बटन आहे सबस्क्राईबचं, याला क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच आपल्या फॅमिलीमध्ये ऍड होत राहा. इंग्लिश मास्टरची जी फॅमिली आहे आपली ती वाढत चाललेली आहे अँड आय रिअली अप्रिशिएट युअर लव्ह अँड सपोर्ट टू अवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. हे आपल्याला मोटिवेट करतं अजून छान छान पद्धतीने तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यासाठी. सो तुम्हाला फक्त लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय. आणि अजून एक मोठी गोष्ट म्हणजे ती काय की आपल्या चॅनल सोबत कंटिन्यू राहायचंय. सो चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूयात. आद्य शेतकरीमध्ये विद्यार्थ्यांनो जसं की पहिल्या पार्टमध्ये पार्ट 1 ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 1.1 म्हणजे नद्यांकाठची संस्कृती याचा अभ्यास केला. त्यानंतर पॉईंट नंबर 1.2 शेतीची सुरुवात म्हणजे कृषी उत्पादन आपण पूर्णपणे अभ्यासलेलं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 1.3 टू 1.4, 1.5 आणि 1.6 हे जे 4 मुद्दे आहेत तर हे 4 मुद्दे आज आपण व्यवस्थितपणे शिकूयात. सो चला तर मग लेक्चरला सुरुवात करूयात. मुद्दा क्रमांक 1.3 म्हणजेच कोणता? भारतातील आद्य शेतकरी. आता आज आपण लर्न करणार आहोत भारतातील आद्य शेतकरी या मुद्द्याला. सो पूर्णतः नवीन धर्तीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे जे नवे तंत्रज्ञान आहे म्हणजे यामुळे काय झालं, या काळाला नवाश्मयुग हे नाव मिळाले. आणि या नवाश्मयुगाची वैशिष्ट्य समजली जाणारी हत्यारे म्हणजे घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी. म्हणजे नवाश्मयुगाचे वैशिष्ट्य समजली जाणारी हत्यारे कशी होती. ठीक आहे, तुम्हाला जर एक्सप्लेन करा म्हणून जर प्रश्न आला परीक्षेत तर याप्रमाणे तुम्ही नक्की एक्सप्लेन करा की नवाश्मयुगाचे वैशिष्ट्य समजले जाणारी हत्यारे म्हणजे घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी. आता या पात्यांना लाकडाचा दांडा बसवून त्याची अवजारे बनवली जात आणि ही जी अवजारे आहेत त्यांचा वापर कशासाठी केला जात? झाडे तोडण्यासाठी, लाकडे तासून त्यांना आकार देण्यासाठी वापरली जात आणि स्थिर गाव वसाहती वसवण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणे आवश्यक होते आणि त्यासाठी ही नवीन धर्तीची अवजारे त्यावेळेस उपयोगी ठरत होती. सो विद्यार्थ्यांनो सांगायचे वैशिष्ट्य असे की नवाश्मयुगामध्ये नवाश्मयुग हे या काळाला नाव का मिळाले, जर हा प्रश्न परीक्षेत आला तर तुम्ही हे उत्तर लिहू शकता की पूर्णतः नवीन धर्तीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे जे नवे तंत्रज्ञान आहे यामुळे या काळाला नवाश्मयुग हे नाव मिळाले. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, याला नोट डाऊन करा. आता पुढे बघूयात की भारतीय उपखंडातील जे आद्य शेतकरी आहेत म्हणजेच नवाश्मयुगीन वसाहतींमध्ये या अस्तित्वात आलेल्या मेहेरगड या स्थळाचे विशेष महत्व आहे. हे आपण या अगोदरच्या पॉइंट मध्ये ते कव्हर अप केलेलं आहे. आणि जसं की बार्ली आणि गव्हाचे पीक तेथील लोक घेत असत आणि याच सुमारास गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात आलेली एक नवाश्मयुगीन गाव वसाहत होती आणि तिचे अवशेष जिथे सापडले त्या स्थळाचे नाव काय आहे? लहुरा देवा. लक्षात ठेवा हा पॉइंट, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात आलेली नवाश्मयुगीन गाव वसाहत तिचे नाव काय? तर उत्तर काय असणार आहे तुमचं? लहुरा देवा. हे स्थळ उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात आहे आणि येथील शेतकरी भात शेती करत होते. आता आपण पुढे अभ्यास करूयात की भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहरगड या स्थळाचे विशेष महत्व आहे हे आपण पाहिलंय. आणि बार्ली आणि गव्हाचे पीक तेथील लोक घेत असत. याच सुमारास गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात आलेली एक नवाश्मयुगीन गाव वसाहत ज्याचं नाव काय आहे? लहुरा देवा. हे आपण लर्न केलं. आता महाराष्ट्रामध्ये जी नवाश्मयुगीन संस्कृती होती त्याचा अभ्यास आपण करूयात की महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 4,000 या कालखंडात गुहांमध्ये शैलाश्रयांच्या म्हणजे रॉक शेल्टर्स जे असतात, गुफा ज्या असतात
दगडात ज्या कोरून बनवलेल्या असतात त्याच्या आश्रयाने राहत होता आणि तो नद्यांच्या काठांवर वावरत होता. म्हणजेच काय की गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मास्त्रे मानव बनवत होता. परंतु महाराष्ट्रामध्ये आता हा मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्रात पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती या ताम्रपाषाण युगीन होत्या. प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट लिहून घ्या की महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती डॅश डॅश होत्या. जर असं आलं तर तुम्ही काय म्हणाल की ताम्रपाषाण युगीन होत्या, किंवा एका वाक्यात उत्तरासाठी सुद्धा तुम्ही पाठांतर करून ठेवू शकता. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोणते गाव? इनामगाव हे ताम्रपाषाण युगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे अत्यंत महत्वाचे उदाहरण आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला येणारा प्रश्न 100% येऊ शकतो. आता आपण पुढचा मुद्दा 1.4 म्हणजेच काय की स्थिर गाव वसाहतीमध्ये संघटन आणि व्यवस्थापन कशा प्रकारचे असते आणि होते हे आपण अभ्यासणार आहोत. म्हणजेच काय की विविध गणिती आणि संख्याशास्त्रीय प्रतिकृतींच्या आधारे असे जे प्राचीन गाव आणि वसाहती होते तर तिथल्या लोकसंख्येचा अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न संशोधकांनी केले आहेत. परंतु त्या आधारे आपल्याला असे दिसून आले की मध्याश्म युग जे होतं म्हणजे मध्याश्म युगातील भटक्या आणि निमभटक्या लोकांचे स्थिर जीवनाकडे स्थित्यंतर होत असताना सुरुवातीला एका जनसमूहात किमान 25 ते 40 लोक असणे आवश्यक होते असं संशोधकांचं म्हणणं आहे. पण नित्यनेमाने लागवड करायला लागण्यासाठी तीच संख्या साधारण 50 पर्यंत वाढणे आवश्यक होते. म्हणजेच काय की जर एखादं गाव किंवा वसाहत जी आहे ती कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेले जीवन अवलंबण्यासाठी त्या गाव वसाहतीची लोकसंख्या किमान 100 पर्यंत असायला हवी. आता नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतींचे स्वरूप हे छोट्या वस्तीसारखे होते. प्रश्न येऊ शकतो की नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतींचे स्वरूप हे कोणत्या प्रकारच्या वस्तीसारखे होते? तर छोट्या. याला तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. आता कायमस्वरूपी जी घरे आहेत म्हणजे याच्यामध्ये बहुतेकदा गोल झोपड्या हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि त्याचबरोबर राहत्या घरांशिवाय वस्तीच्या मध्यवर्ती असलेल्या काही सामायिक जागा या धान्य आणि इतर वस्तूंच्या साठवणीसाठी वापरल्या जात असाव्यात. त्या आधारे गाव वसाहतींच्या अन्नोत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहाराचे नियंत्रण करणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा आणि अधिकारांची साखळी प्रस्थापित झाली असावी असे आपणास दिसते. परंतु त्याच वेळेस वैयक्तिक घर, कुटुंब यांच्या ज्या सीमा आहेत आणि जमिनीवरील जो मालकी हक्क आहे तसेच जर प्रत्येक घर आहे त्या प्रत्येक घराला स्वतःपुरते अन्नोत्पादन आणि त्या अनुषंगाने नातेसंबंधांची गुंफण या गोष्टी या काळामध्ये नवाश्मयुगामध्ये अस्तित्वात आल्या. इथे लक्षात घ्या की प्रत्येक घरातल्या उत्पादन विषयक खास कौशल्यांचे कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे या गोष्टींची सुरुवात नवाश्मयुगातच झाली असे मानले जाते. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच जे अधिकार आहेत उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची आणि वारसाही जी कल्पना आपण आतापर्यंत चालत आलेली आहे त्याची सुरुवात नवाश्मयुगात झाली असे आपणास म्हणता येईल. नक्कीच आहे. आता इथे पहा महत्वाचा मुद्दा की जपान मधील जॉमन संस्कृतीमधील मातीची भांडी बनवण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झाली होती. जपान मधील कोणत्या संस्कृतीमधील मातीची भांडी बनवण्यास मध्याश्मयुगात सुरुवात झाली? तर जॉमन. हे लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आणि हा अपवाद वगळता नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झाली असे सर्वसाधारणपणे दिसते. म्हणजे घासून गुळगुळीत केलेल्या दगडी हत्यारांप्रमाणेच मातीची भांडी बनवणे हे नवाश्मयुगाचे एक अनिवार्य लक्षण समजले जाते. आता इथे जी मातीची भांडी अन्न कशासाठी वापरली जात? तर अन्न शिजवण्यासाठी, वाढण्यासाठी आणि साठवणीसाठी. सुरुवातीची जी मातीची भांडी होती ती हाताने घडवलेली असत. त्यानंतर हळूहळू ही भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली आणि आता ही भांडी जी आहे ती एकरंगी, पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेली असत आणि त्यावर कोरून किंवा ठसे उमटवून चिखलाच्या पट्ट्या चिकटवून नक्षीकाम त्याच्यावर केलेलं होतं. म्हणजे हळूहळू भांड्यांवर रंगीत नक्षी काढायला सुरुवात झाली आणि याच प्रकारे नवाश्मयुगाच्या मध्यावर मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. नवाश्मयुगाच्या मध्यावर कोणती कला ही उत्तम प्रतीची कला बनली किंवा कोणती कला अस्तित्वात आली? तर मातीची भांडी बनवणे. हे तुम्ही लिहून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे.
तर आता ही भांडी बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक असते? एक तर चिकण मातीचा स्रोत माहीत असायला हवा. 2 म्हणजे ती वाहून आणण्याची तजवीज कशी करायची. 3 म्हणजे माती उत्तम प्रकारे मळून तयार करायला हवी. 4 म्हणजे भांड्याला हवा असलेला आकार कसा द्यायचा. 5वा मुद्दा आहे की भांडे सुशोभित करणे म्हणजे रंगरंगोटीचं जे काम आहे ते. 6वा म्हणजे योग्य तापमान म्हणजे 850 डिग्री ते 900 डिग्री सेल्सिअसला ते भाजावे लागत असत. म्हणजे इत्यादी गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं होतं. तर या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलेले जे कुशल कारागीर आहेत त्यांचा वर्ग हा नवाश्म युगामध्ये तयार झाला होता. आता या मातीच्या भांड्यांच्या घडणीच्या आधारे ती ज्या स्थळाच्या उत्खननामध्ये सापडली त्याच स्थळाचा सांस्कृतिक इतिहास जो आहे आणि भौतिक स्तरांवरील जी संपन्नता आहे तसेच इतर संस्कृतींशी असलेला त्यांचा जो संपर्क आहे अशा अनेक गोष्टींसंबंधीची माहिती आता जाणून घेता येते. म्हणजे आता इतकं डेव्हलपमेंट झालेलं आहे, इतकं रिसर्च झालेलं आहे की आपण बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला जी या काळामध्ये होऊन गेलेली आहे ती मिळत आहे. आता नवाश्म युगामध्ये मातीच्या भांड्यांप्रमाणेच इतर काही विशेष कौशल्यांवर आधारित हस्तव्यवसाय म्हणजे हस्तकलेचे जे व्यवसाय होते आणि कारागिरांचे वर्ग हे नवाश्म युगातच उदयाला आले. म्हणजेच तिथे विविध प्रकारचे मणी बनवण्याचे तंत्र नवाश्मयुगीन कारागिरांनी सुरुवातीपासूनच काय केले अवगत केल्याचे दिसते. म्हणजे मातीची भांडे बनवण्यासोबतच कोणता व्यवसाय अस्तित्वात आला तर मणी बनवण्याचं तंत्र. मग त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या गारगोटीच्या खड्यांचे तसेच शंखांचे मणी बनवले जात. आता नवाश्मयुगीन स्थळांमध्ये मणी ते बनवत असताना वाया गेलेले जे दगडांचे तुकडे असतात किंवा सदोष असल्यामुळे टाकून दिलेले अर्धवट मणी आणि मणिकाराने वापरलेली हत्यारे मिळतात. म्हणजे मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीत सुद्धा पुढील टप्पे असतात. एक म्हणजे मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचे स्रोत माहित असणे म्हणजे कोणत्या दगडापासून किंवा कोणत्या शंखापासून आपण मणी बनवतो हे माहिती असायला हवे, याचं नॉलेज गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे तेथून तो कच्चा माल मिळवणे. तिसरा म्हणजे तो कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे आणि चौथा म्हणजे ओबडधोबड दगडांपासून किंवा जे शंख आहेत त्यांच्या गाभ्यांपासून गुळगुळीत नियमित आकारांचे मणी घडवणे. म्हणजे या सगळ्यांचं नॉलेज कारागिराला असणं आवश्यक असतं आणि नवाश्म युगातील लोकांना याचं नॉलेज होतं. मातीची भांडी बनवणे आणि मणी तयार करणे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांना महत्वाचं म्हणजे काय की शेतीला पूरक वस्तू, मातीची भांडी, मणी यांसारख्या सर्वच उत्पादन क्षेत्रातील कामांच्या साखळीत अनेक प्रक्रिया आणि कामाचे विविध टप्पे यांचा काय होतो समावेश होतो. त्यामुळे कामाची विभागणी होणे आणि त्यासाठी विविध प्रकारची कौशल्य अवगत असणे हे अपरिहार्य असते. म्हणजे काय समाजामध्ये विशेष कौशल्यांवर आधारित असे कारागिरांचे वर्ग निर्माण होतात. आणि इथे लक्षात घ्या की शेती, पुन्हा एकदा लिहून घ्या, शेतीला पूरक वस्तू, मातीची भांडी आणि मणी यांसारख्या सर्वच उत्पादन क्षेत्रात म्हणजे यांसारखे जे कारागीर किंवा जे वर्ग आहेत किंवा जे शोध आहेत हे नवाश्मयुगीन काळामध्येच लागले. अधिक माहितीसाठी तुम्हाला फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन गो टू म्हणजे तुम्ही सर्च करू शकता भारतातील आणखी काही महत्वाची नवाश्मयुगीन स्थळे. म्हणजे पहिला मुद्दा तुम्ही भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश आहे पहिल्या टप्प्यात म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे 7000 ते 6000 म्हणजे मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती, पण दुसऱ्या टप्प्यात म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे 6000 ते 4500 मातीची या काळामध्ये मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली होती. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर. आता जम्मू आणि काश्मीरमध्ये बघा की काश्मीरमधील बुरझोम आणि गुफक्राल येथे इसवी सनापूर्वी 2500च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. काश्मीरमध्ये कुठे? बुरझोम, हे लक्षात ठेवा, बुरझोम आणि गुफरकाल. आता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा चोपनी मांडो, लक्षात घ्या, उत्तर प्रदेशातील चोपनी मांडो, कोलढिवा आणि महागरा येथे इसवी सनाच्या 6000च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. बिहारमध्ये सुद्धा चिरांड, सेनुवार यांसारखी स्थळे येथे इसवी सनाच्या 2000च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. ईशान्य भारतामध्ये सुद्धा आसाममधील दाओजाली हाडिंग येथील उत्खननात ईशान्य भारतातील नवाश्मयुगाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथमच उजेडात आला आणि येथे जे गाव वसाहतींची सुरुवात झाली ती इसवी सनाच्या 2700च्या सुमारास झाली. आता येथे मिळालेली नवाश्मयुगीन जी हत्यारे आहेत ती चीनमधील नवाश्मयुगीन हत्यारांशी अधिक साम्य दर्शवणारी आहेत. कुठे? ईशान्य भारतात मिळालेली. आणि दक्षिण भारतामध्ये कर्नाटकातील संगनकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनी कोंडा म्हणजे
तामिळनाडूतील पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे 4थ्या ते 3ऱ्या शतकात नवाश्मयुगाची सुरुवात झाली. म्हणजे याप्रमाणे भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश, जम्मू काश्मीर आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार, त्यानंतर ईशान्य भारत आहे आणि दक्षिण भारत आहे. या ठिकाणी याप्रमाणे नवाश्मयुगीन जी स्थळं आहेत ती तुम्हाला माहिती असायला हवीत, म्हणून ही माहिती पुस्तकामध्ये आली आहे. आता पॉईंट नंबर 1.5 व्यापार आणि दळणवळण अभ्यासूया. म्हणजे मध्याश्मयुगातील जे भटके निमभटके जनसमूह होते ते एकमेकांमध्ये वस्तू विनिमय करत असत. आता बघा, चाकाचा शोध अजून लागला नव्हता, ठीक आहे, म्हणजेच दळणवळणाची साधने तेव्हा उपलब्ध नव्हती. मग नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने-आणीसाठी होऊ लागला. आता नवाश्मयुगीन ज्या कुऱ्हाडी आहेत, तासण्या आहेत आणि छिन्न्या यांसारख्या हत्यारांच्या आधारे माणसाला झाडे तोडण्याचे तंत्र आणि लाकूड काम या गोष्टी अवगत झाल्या. सुरुवातीची जी चाके आहेत ती लाकडाच्या अखंड ओंडक्यांपासून बनवलेली असावीत, कारण या ओंडक्यांवर छेद घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती तुकडे अलग होतात आणि त्यांना सहजपणे गती सुद्धा देता येते. इथे बघा, ह्याचा फोटो आहे की सहज जाता जाता नवाश्मयुगीन लाकडाचे चाक असेच दिसत असावे कदाचित, असं आपले जे संशोधक आहे त्यांचं म्हणणं आहे की या चाकाचा काळ माहित नाही, फक्त ओंडका कापून तयार केलेल्या चाकाची कल्पना येण्यासाठी ते इथे दिले आहेत. म्हणजे चाकाचा वापर सुरू झाला आणि नवाश्मयुगीन मानवाने आतापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. कशाच्या शोधामुळे? चाकाच्या शोधामुळे. नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. त्यानंतर चाकावर भांडी घडवण्याच्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आवश्यक त्या कच्च्या मालाचे स्त्रोत स्थानिक पातळीवरच उपलब्ध नसतील तर तो कच्चा माल दूरवरून आणणे सुद्धा, स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या वस्तूंना इतरत्र मागणी असेल तर तो तिथे पाठवणे, म्हणजे कच्चा माल आणणे, त्यानंतर तयार झालेला माल परत दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, या ज्या गोष्टी आहेत यासाठी अधिक सोप्या रीतीने आणि वेगाने करणे चाकाच्या शोधामुळे शक्य झाले. म्हणजे यातून काय झाला, याचा उपयोग तर व्यापार आणि दळणवळण या गोष्टी नवाश्मयुगीन काळामध्ये विकसित झाल्या. आता 1.6 मुद्दा आहे नागरीकरणाची सुरुवात. हा शेवटचा पॉइंट आहे की स्थिर गाव वसाहतींमध्ये दीर्घकाळ जेव्हा राहिलं जातं तेव्हा नवाश्मयुगीन समाजांमध्ये वैयक्तिक घरं आहेत, त्यानंतर शेत जमीन आहे यांच्याबद्दल मालकी हक्काची भावना प्रस्थापित झाल्याचा उल्लेख याआधी सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन या मूल्यांच्या संदर्भात आपण अभ्यासलेला आहे. म्हणजेच काय की गाव वसाहतींचा विस्तार होत गेला, मग त्याच्याबरोबर सामायिक जमिनी आणि गावाच्या सीमा या गोष्टींबद्दल जागृती निर्माण होऊन भोवतालच्या परिसरावर हक्क, टेरिटोरियलिटी म्हणजेच काय, हक्काची भावना निर्माण झाली आणि आता त्या परिसरातील जे सामायिक साधन संपत्ती असेल, पाण्याचे स्त्रोत असतील किंवा त्यावर अवलंबून असलेले जे उद्योग असतील आणि व्यापाराचे आणि समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधिनिषेधांचे जे संकेत आहेत त्या संबंधीचे नियम आहे ते तयार होत गेले. इथे लक्षात घ्या की धार्मिक आचारविधी आणि त्यांचे सूक्ष्म तपशील यांना महत्व येत गेलं. आता व्यापार आणि धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतनं लिपी विकसित झाल्या नवाश्मयुगीन काळामध्ये. त्यानंतर शासन व्यवस्था निर्माण झाली आणि ही जी व्यवस्था ही राबवण्यासाठी जी केंद्रे विकसित झाली तिथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकारी वर्ग एक एक ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली आणि गाव वसाहतींचे परीघ विस्तारून नगरे विकसित झाली. म्हणजे अशा रीतीने नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात झाली. पुढील पाठात आपण भारतातील आद्य नगरांची माहिती घेऊयात. आय होप की तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थितपणे मी एक्सप्लेन करू शकले. कमेंट्स थ्रू मला सांगा. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येतात की त्यांना कोणत्या सब्जेक्टचा कोणता टॉपिक हवाय. सो आम्ही लवकरात लवकर तुम्हाला जो काही टॉपिक हवाय तो लेक्चर आम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही पैकी कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्हाला हवंय त्या लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करू. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे न्यू लेक्चर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि चॅनल सोबत असेच जुडून राहा. लवकरच भेटूयात नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच अँड बाय बाय.